अग्मोर स्मार्ट हब ह्या आपल्या संस्कृत विषयाच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एक छोटासा आपण अतिशय छान असा टॉपिक पाहणार आहोत ज्याचं नाव आहे वासर तालिका म्हणजेच वारांची नाव। त्याचबरोबर आपण दिवसाला काय म्हणणार आहोत म्हणजे आजचा दिवस, उद्याचा दिवस, परवाचा दिवस याची सुद्धा नावं आपण संस्कृतमध्ये काय आहेत ती जाणून घेणार आहोत। तर सुरू करूया वासर तालिका। वार, मंगळवार, बुधवार अशी वारांची नावं लिहित असताना आपल्याला एक मुख्य बदल करायचा आहे, तो म्हणजे वार या शब्दाच्या जागी आपल्याला वासरह असा शब्द जोडायचा आहे। रच्या पुढे विसर्ग, वासरह म्हणजे वार, आणि पुढे सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी हे शब्द जशाला तसे लिहायचे आहे। पण लिहत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते जरा आपण या तक्त्यावरून जाणून घेऊया। सोमवार याला मी दोन शब्द तुम्हाला सांगणार आहे, सोमवासरह किंवा इंदुवासरह। लिहत असताना वासरह हा बदल आपण केलेला आहे। त्याचबरोबर इंदुवासरह जेव्हा आपण अनुस्वार असलेला एखादा शब्द लिहितो, जसं ईवर टिंब असेल, इंदू लिहायचा आहे आपल्याला, तेव्हा आपल्याला तो अनुस्वार काढून दाखवायचा आहे। त थ द ध न ह्या वर्णातील तो अनुस्वार असल्यामुळे आपण इंदुवासरह असं लिहिलेलं आहे। आता तुम्हाला पुढे कळेल मंगलवासरह, इथं आपण मंगल कसं लिहिलं आहे ते पहा। पुढे ग असल्यामुळे ग या वर्णमालेतील जो अनुनासिक वर्ण येतो तो अनुनासिक वर्ण आपण इथे लिहिलेला आहे। मंगलवासरह, मंगल जर का तुम्ही नॉर्मल लिहिलं तर ती मराठी भाषा होईल। मंगलवासरह असं मंगल असं आपल्याला लिहायचं नाहीये, त्यामुळे तो अनुनासिक वर्ण आपल्याला संस्कृतमध्ये काढून दाखवायचा असतो, म्हणून इथे मंगलवासरह। यालाच आपण भौमवासरह असं सुद्धा म्हणू शकतो। त्यानंतर बुधवासरह, सौम्यवासरह, बुधवार याला आपण बुधवासरह किंवा सौम्यवासरह असं सुद्धा म्हणतो। गुरुवारला आपण गुरुवासरह किंवा बृहस्पतिवासरह असं सुद्धा म्हणतो। बृहस्पती म्हणजे सुद्धा गुरु, त्यामुळे बृहस्पतिवासरह। शुक्रवारला आपण शुक्रवासरह, भृगुवासरह असं म्हणणार आहोत। शनिवारला आपण शनिवासरह किंवा स्थिरवासरह असं म्हणणार आहोत। रविवारला रविवासरह किंवा भानुवासरह असं आपल्याला म्हणायचं आहे। त्याचबरोबर आपण पाहणार आहोत आज, उद्या, परवा याला काय म्हणतात। आता आज सोमवार आहे असं म्हणत असताना आपण म्हणणार आहोत अद्य सोमवासरह। या ठिकाणी तीन शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, अद्य, ह्यः आणि श्वः। पुढचा तक्ता पहा। आता या ठिकाणी आपण मध्यभागी पाहणार आहोत अद्य हा शब्द लिहिलेला आहे। अद्य बुधवासरह, त्याच्या उजव्या बाजूला आपण श्वः पाहतोय, श्वः म्हणजे उद्या। श्वः गुरुवासरह, त्याच्या पुढे परश्वः, पर लावलाय श्व या शब्दाला, श्व शब्दाच्या आधी पर लावला म्हणजे त्याचा अर्थ होतो की परवा, उद्या आणि परवा, म्हणून परश्वः शुक्रवासरह आणि प्रपरश्वः म्हणजे तेरवा, परवाच्या नंतरचा अजून एक दिवस म्हणजे तेरवा शनिवासरह। याच पद्धतीने अद्यच्या डाव्या बाजूला पहा, ह्यः मंगलवासरह म्हणजे काल, मंगळवार, परह्यः म्हणजे परवा, होऊन गेलेला परवा, मंगळवारच्या आधीचा दिवस सोमवासरह, आणि प्रपरह्यः त्याच्याही आधीचा दिवस म्हणजे रविवासरह। अशा पद्धतीने आठवड्याचे 7ही दिवस या ठिकाणी आलेले आहे, अद्य, श्वः, परश्वः, प्रपरश्वः, आणि त्याच्या मागे म्हणजे काल होऊन गेलेले दिवस ह्यः, परह्यः आणि प्रपरह्यः। अशा पद्धतीने रविवारपासून शनिवारपर्यंत सगळे दिवस यामध्ये येतात। आज कोण वार आहे किंवा आज कोणता दिवस आहे हे सांगत असताना सोमवासरह, अद्य सोमवासरह, श्वः मंगलवासरह असं जरी तुम्ही रोज म्हणण्याची प्रॅक्टिस केली तरी सुद्धा छोटे छोटे शब्द तुम्हाला माहीत करून घेतल्याच्या नंतर त्याचा सराव तुम्ही रोज बोलण्यामध्ये करू शकता। अशाच पद्धतीने आपण संस्कृत या विषयातील नवीन नवीन शब्दांचा परिचय करून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण संस्कृत विषयातील नवीन नवीन वाक्यरचना, त्याचबरोबर नवनवीन शब्द यांची ओळख करून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चॅनल पाहत राहा आणि तुमचा रिप्लाय मला कमेंटद्वारे कळू द्या। लवकरच भेटूया नवीन विषयासोबत, तोपर्यंत